आता तुमचा परमार्थ पाहून काही काही ठिकाणी आश्चर्य वाटतं, पण बोलता येत नाही. काय करायचं? आमच्या बोलण्याला कोण मान देईन आता? आणि म्हणून शास्त्राप्रमाणे परमार्थ, आताचा परमार्थ म्हणजे जास्त गुणी आहे. जितका जास्त गुणी आहे तितकेच लोक अभिमानी सुद्धा झाले. जितकं गुणी तितके अभिमानी. आणि मग अभिमानाच्या तर इथं तर त्याला तर त्या ठिकाणी असणार किंचित जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. हे काय तुम्ही आताचे कीर्तनकार, आताचे कथाकार वाचित नाहीत काय? वाचितात, पण त्या ठिकाणी असो. आता हे तुमचं सुलभ चाललंय, सोपं चाललंय. मी असं म्हणत असते माझ्या साध्या वाचातून की 100 एकाच नामस्मरण लागू होईल. आतापर्यंत मग तुम्ही किती गावात सप्ताह सुरू केले? आमच्या आता काय केले ते ध्यानात नाहीत आमच्या काही, पण सरासरी 50-50 गावात सप्ते केले असतील सुरू. की नामस्मरण करावा, सप्ते करा. आम्हाला काही सप्ताह करण्याबद्दल लागत नव्हते पैसे आणि काहीच नाही. कीर्तन करा आम्हीच नाही. कीर्तनाला कोणी आला महाराज फिरायचं उभं, नाही प्रवचनाला महाराज आला की चाललं, नाही रामायणावाला आला की हायच आम्ही. मी भोवतालच्या गावाला सांगत होते की कोणी महाराज गैर आहे हजर झाला की मला बोलवा, असं म्हणत होते मी. कारण पडलेल्या कामाचं मालक होतो आम्ही. मी म्हणायची काम पडून नाही द्यायचं, तिथं त्या ठिकाणी असणार परमार्थाचं काम पडून नाही द्यायचं असं म्हणत होते लोकांना. त्यांना आता किती कर खेळोपाडी सप्ते झाले, पण आमच्या काळात सप्ताह म्हणलं की त्यांना कामाने बनत नव्हतं. आणि एक तर विशेष गुणवान नव्हतं, गुणी नव्हते, महिलांना लाजा वाटत होत्या. जुन्या माणसाचं असंच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की लागून या पाया विनितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, पण प्रेमाने करा. गुणवान आहात तुम्ही, रात्रंदिवस त्या ठिकाणी असणार श्रम करा, नामचिंतन करा, पण एकूण प्रेम ठेवा आणि प्रेमाने भगवंताला हाका मारा. म्हणजे आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. भगवंताची कृपा झाली की आपला संसार म्हणजे काय, जन्माला येणं तोच संसार, आणि जन्म मरण हाच संसार. म्हणून आज संसार सुफळ झाला गे माये, म्हणजे जन्म घेतल्याचं सार्थक झालं. त्या ठिकाणी असणारा हा व्यापार सुफळ झाला, संसार म्हणजे म्हणून त्या ठिकाणी शेवट होतो माझा भला, आजी बहु गोड झाला. म्हणजे परमार्थ अंतकाळापर्यंत गेला पाहिजे, नाम मुखात आलंच पाहिजे. कारण नामाविना त्या ठिकाणी असणार साधन नाही. जसं आजामेळाने अंतकरणाला पुत्राचे लोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. आणि आता तर त्या ठिकाणी असणार आताचे पुत्राचे नाव तसे आहेत का? आता नाही. आताचे नाव आम्हाला येत नाही. काही म्हणा, पण परमार्थ करा. काय करा? प्रेमाने करा. नाही तर प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये, किंवा वाचून काय असे नाथ महाराज म्हणते. म्हणून प्रेमाने करा. अवगुण असणारे त्याच्यावर आवर घाला आणि गुणवान व्हा. आणि एकूण याला जे हरी जर केला तो पोटातून प्रेमाने करा, द्वेषाने करू नका. कारण तिथं द्वेष म्हणलं द्वेषाच्या त्या ठिकाणी असणारा द्वेष असला की परमार्थ नाही. द्वेष नको, कोणाचा मत्सर नको, कोणाचं त्या ठिकाणी काही नको. म्हणून प्रेम करा. एकूण एराचा द्वैत भाव टाकून द्या. कारण नाथ महाराजांनी तेच सांगितलं. काय सांगितलं? की त्या ठिकाणी असणारा आईचा दोघावा माग पहा, म्हणा बरं तुम्ही, त्याच्यात काय सगळं अध्यात्म ज्ञान भांडलेलं आहे.
आईचा जोगवा मागण द्वैत सारोनी माळ बिघालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बेगरहित वारिसी जाईन आईचा जोगवा मागण आईचा म्हणजे विठाबाईचाच आणि भेदरहित वारिसी जाईन. आता इथं तर वाटाने सगळं भेदाभेदच सगळं एकूणाला म्हणून सगळं अध्यात्म परे म्हणून भेद टाकून द्या आणि परमार्थ करा म्हणजे जन्माला आल्याचं सार्थक होईल. नाही तर कितीही परमार्थ केला अवगुण नाही टाकले द्वैत नाही टाकलं तर ते परमार्थाला काही त्या ठिकाणी व्यर्थ होत सगळं. म्हणून त्या ठिकाणी असणार परमार्थ करा पण प्रेमाने करा. प्रेमाने नमस्कार कुणाला करा आणि प्रेमाने देव आपलासा करा असं आम्हाला सांगता येतं. तुमच्यावानी आमचं काही शास्त्र पाठांतर नाही. आम्ही कोण्या संस्थेत गेलो नाही. संस्था नव्हत्या तर जाता कोण्या संस्थात. पण आम्हाला भगवंतानी सगळं काही दिलं. माझा स्वतःचा अनुभव आहे. शाळा नाही काही नाही पण भगवंतानी सांगितलं काय तुझ्या मनातून मनोरथ करायचे असतील काय वाचायचं तेवढं वाचून घे. आता लोकांना तसं जर सांगितलं मग लोकांना वाटतं शाळा नाही शिकलं तुम्ही कसं येतात. आम्हाला आमच्या काळात शाळा नव्हत्या. गावरान शाळा होत्या आणि आमच्या काळात मुलींना शाळा शिकायला म्हणलं म्हणजे लोकांचं मत नव्हते. आमच्या वडिलाला होता आनंद पण आम्ही लाडामुळे जातच नव्हतो. पण भगवंतानी सगळं काही दिलं. माऊलीने कृपा केली सगळं दिलं. परमार्थ आमचा सुफळ झाला कारण सगळं काही वाचता येतं. कृपा केली भगवंतानी की काही बी होत. म्हणून आम्हाला कुठं अडचण नाही आली काय नाही. हे सगळं जगत मी म्हणायची हे सगळं जगातच आई वडील गोपीचंद राजाला घरोघरी आई बाप झाले मग आपल्याला का होऊ नये. आपल्याला घरोघर आई बापच येत. आम्ही मानायचो मी मानायची की भाऊ जर असला एखादा तो विरोध करू लागला तर कंस म्हणायचा. वडील एखादा असला ते विरोध करू लागला दारू पिऊन तर त्याला म्हणायचं हा हिरण्यकश्यपी आहे. आई एखादी जर निंदा करू लागली तर तिला म्हणायचं ही कैकेयीची त्या ठिकाणी सोबती नाही असं म्हणायचं. पण आपली आईच आहे असं सगळ्या जगात धरून चाला. आपलं म्हणून चाललं ना तर त्याचा काही विरोध येत नाही. मला कुठेही जास्त आडी अडचणी आल्या नाही. सगळ्या लोकांना आड्या अडचणी त्याला मी गणलं बी नाही. मी म्हणायची कोणी जर पूजा केली तर ती देवाला कृष्णार्पण. कोणी शिव्या दिल्या तर कृष्णार्पण. काय करीत असतात ते देवाला. असा आतापर्यंत परमार्थ आमचा सुफळ झालाय. आम्हाला कुठं त्या ठिकाणी आता तुमचं ऐकून आम्हाला समाधान वाटतं पण फक्त विरोध आला तर मनाला खेद वाटतो. वाटतं अरे असं नका रे करू. मग त्या ठिकाणी म्हणून आता जास्त आम्हाला काय कार्यक्रम करता येत नाही करीत नाही. आता आमचं काय चिंतन करावा. चिंतने तद्रूपता असं भगवंताचं नामस्मरण असू द्यावा. आणि तेच आम्ही आता देवाला मागतो की देवा शेवट आमचं त्या ठिकाणी असणार नामस्मरणात कर आणि एवढीच कृपा आमच्या जवळ कर म्हणजे आमच्या आलेल्या देहाचं सार्थक झालं. आता एवढा आमचा अनुभव सांगून आता जय हरी.